नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, अंडर 19 आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? अंडर 19 आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बांगलादेश. बांगलादेश या देशाने अंडर 19 आशिया कप जिंकलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कॉप 29 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? कॉप 29 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाकू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यकृत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मीठ यासाठी रासायनिक नाव कोणते आहे? मीठ यासाठी रासायनिक नाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोडियम क्लोराईड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतर. प्रकाश वर्ष काय आहे? अंतर मोजण्याचे एकक आहे. नेक्स्ट, बिरजू महाराज कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? बिरजू महाराज कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कथक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आनंद विवाह कायदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आलेला आहे? आनंद विवाह कायदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जम्मू आणि काश्मीर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हैदराबाद शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हैदराबाद शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुशी. हैदराबाद हे शहर मुशी नदीकाठी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विजय तेंडुलकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नटराज मूर्ती कोणत्या राज्यात आहे? नटराज मूर्ती कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी नटराज मूर्ती आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण यांच्या खालीलपैकी आत्मकथा कोणती आहे? यशवंतराव चव्हाण यांची खालीलपैकी आत्मकथा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कृष्णा काठ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हिमा दास या खेळाडूशी संबंधित राज्य ओळखा. हिमा दास या खेळाडूशी संबंधित राज्य ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आसाम. हिमा दास ही आसाम राज्याशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हॅरी पॉटर हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? हॅरी पॉटर हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे JK रोलिंग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली मोनो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मोनो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती असतात? ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 ते 17 हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, तानसेन पुरस्कार कोणत्या राज्यातर्फे दिला जातो? तानसेन पुरस्कार कोणत्या राज्यातर्फे दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डाळिंब. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते आहे? भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ. केरळ काय आहे? भारतातील पहिले डिजिटल राज्य आहे. नेक्स्ट, डॅडॅसे हिंदू धर्माचे प्राचीन ग्रंथ होय. डॅडॅसे हिंदू धर्मांचे प्राचीन ग्रंथ होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वेद. वेद काय आहे? हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ आहे. नेक्स्ट, महाभारताचे रचनाकार डॅडॅस होय. महाभारताचे रचनाकार डॅडॅस होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महर्षी व्यास. हे महाभारताचे रचनाकार आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुजरात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झारखंड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्वात लहान वेद डॅडॅस आहे. सर्वात लहान वेद डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद काय आहे? सर्वात लहान वेद आहे. नेक्स्ट, खालसा पंथांची स्थापना डॅडॅस यांनी केलेली आहे. खालसा पंथांची स्थापना डॅडॅस यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा या पंथांची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बंद दरवाजा हे पुस्तक कोणाचे आहे? बंद दरवाजा हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लक्ष्मण माने. हे काय आहे? लक्ष्मण माने यांचे बंद दरवाजा हे पुस्तक आहे. नेक्स्ट, विवेक सिंधू हे पुस्तक कोणाचे आहे? विवेक सिंधू हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुकुंद राज. विवेक सिंधू कोणाचे आहे? पुस्तक मुकुंद राज यांचे आहे. नेक्स्ट, माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विंदा सावरकर. जन्मठेप हे आत्मचरित्र विंदा सावरकरांचे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. नेक्स्ट, गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पी.टी. उषा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, द कोर्ट डान्सर कुणी लिहिलेले आहे? द कोर्ट डान्सर हे कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हावडा ब्रिज कुठे आहे? हावडा ब्रिज कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलकाता या ठिकाणी हावडा ब्रिज आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अंदमान निकोबारची राजधानी कुठे आहे? अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोर्ट ब्लेअर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाली येथे कोणते अष्टविनायक आहे? पाली येथे कोणते अष्टविनायक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे श्री बल्लाळेश्वर. पाली येथे श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक आहे. नेक्स्ट, वेबसाईटवर प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? वेबसाईटवर प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे होम पेज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अवयव आहे? चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शब्दयोगी अवयव आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे? विद्युत दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एडिसन. एडिसनने विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कळसुबाई. कळसुबाई काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर मानलेले जाते. आणि असेच प्रश्न आपले 40 प्रश्न होते मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.